काम करत राहायला हवं. कुठल्याही कामाला, कुठल्याही प्रकारच्या कामाला कमी लेखू नये, ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. कारण म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर इक्बाल या चित्रपटापासून माझी जर्नी खूप वेगळी चेंज झाली. ओके, पण तो चित्रपट जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याचं फक्त मला एका मित्राने सांगितलं होतं की एक छोटासा रोल है उसमें, एक फिल्म है उसमें छोटासा रोल है, बॉलर का रोल है, करेगा क्या, यू नो. सो मी जेव्हा त्याच्या ऑडिशनसाठी गेलो, मी म्हटलं हो मैं फिल्म है ना तो मैं करूंगा. मी गेलो, ऑडिशन दिली, दुसरी स्क्रीन टेस्ट दिली आणि त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं. नंतर मला कळलं की ऍक्च्युली हा लीड रोल आहे फिल्ममध्ये आणि त्यांनी खूप गोष्टी बदलल्या. त्यामुळे मला असं वाटलं कुठली संधी जेव्हा तुमच्याकडे येते ना तेव्हा त्या संधीला दोन्ही हातांनी पकडणं हे तुमच्या हातात आहे. बरोबर. ती संधी तुम्ही सोडली तर विषय संपला, मग त्यासाठी दुसरं कोणी जबाबदार नाहीये. आणि ते जर का तुम्ही करत राहिलात तर मग स्काय इज द लिमिट. देर इज नथिंग इन दिस वर्ल्ड दॅट कॅन स्टॉप यू फ्रॉम सक्सिडिंग. असं माझा अनुभव आतापर्यंतचा आहे. ऑफकोर्स फेज येते जेव्हा तुम्ही खालीवर सगळं होत राहतं. बट दॅट अपार्ट आय थिंक आज नायडू सर इकडे समोर बसलेत, यु नो, आय मीन एन एक्झाम्पल इन इट सेल्फ की